आणखीन एक महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात। सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उडी मारली। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची नमाजासाठी उडी पाहायला मिळाली। ओमर अब्दुल्ला यांनी नमाजासाठी थेट भिंतीवरून उडी घेतली। ओमर अब्दुल्ला हे नजर कैदेत न कळवता नमाजासाठी पोहोचले। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट उडी मारलेली आहे। हे थेट दृश्य आपण बघतोय। नमाजासाठी भिंतीवरून त्यांनी उडी घेतलेली आहे। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अडवलं जात होतं आणि त्याच वेळेला त्यांनी याच भिंतीवरून उडी घेतली आहे। नमाजासाठी त्यांनी ही उडी मारली असं कळतंय। ओमर अब्दुल्ला नजरकैदेत आहेत। न कळवता नमाजासाठी ते पोहोचले हे कारण देत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय जम्मू काश्मीर मधून। ओमर अब्दुल्ला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक गदारोळ झालेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर तिथे जे स्थानिक पोलीस आहेत त्यांनी मज्जाव केलेला होता आणि त्यानंतरही इथूनच ओमर अब्दुल्ला यांनी उडी घेतली नमाजासाठी। जम्मू काश्मीर मधली ही दृश्य आपण बघतोय। ओमर अब्दुल्ला यांना अडवण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि यावेळेला चांगलीच झटापट होताना सुद्धा पाहायला मिळते। मात्र तरीही या सगळ्या गदारोळात ओमर अब्दुल्ला यांनी उडी घेतलेली होती। नमाजासाठी ते तिथे पोहोचलेले होते आणि त्यानंतर त्यांना अडवण्यात आलेलं होतं। त्यानंतर मात्र आता ते नजरकैदेत असल्याचं कळतंय। न कळवता ते नमाजासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची सध्याची माहिती ही समोर येते। आपण ही दृश्य बघतोय कशा पद्धतीनं नमाजासाठी वरती चढलेले होते आणि वरती चढूनच नमाजासाठी ओमर अब्दुल्ला यांनी थेट भिंतीवरून उडी घेतली। अर्थातच सुरक्षा रक्षकही त्यांच्या सोबत आहेत। मात्र चपला हातात घेत ते पोहोचले। त्यानंतर त्यांनी इथे नमाजही अदा केलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय थेट भिंतीवरून उडी घेत ते नमाजासाठी पोहोचले। हातातल्या चपला त्यांनी बाजूला ठेवलेल्या होत्या। वडीलही त्यांच्या सोबत आहेत आणि त्यानंतर मात्र आता न कळवता नमाजासाठी ते पोहोचल्यामुळे ओमर अब्दुल्ला नजरकैदेत आहेत।